पुढील बाबांचा संदेश। सद्गुरू कोणाचा द्वेष करत नाहीत किंवा कोणाशी पक्षपात करत नाहीत। सर्वजण त्यांना सारखेच आहेत। तरी पण भक्तिभावाने रोज त्यांचे भजन करतात ते त्यांचे जिवलग सखा असतात। यासाठी सर्वजण सारखेच असतात, या ठिकाणी सर्वजण सारखेच असतात, मग त्यांचे भजन करणारा सखा जिवलग मित्र असा भेद का होतो, अशी शंका निर्माण होऊन नित्य भजन करणारे आणि भजन न करणारे सारखेच ठरतात। मग भजन करून विशेष काय फायदा, अशी कुशंका निर्माण होते। या ठिकाणी फायदा आणि तोटा असा विचार करणे हेच मोठे पाप होऊन बसते आणि भौतिक कर्मबंधनात अडकून बसतो। ज्यांना वैष्णवी साधक व्हायचे आहे त्यांनी असा विचार करत बसू नये। फायदा आणि तोटा याचा विचार करणे म्हणजे द्वैत आलंच। द्वैतात जन्ममरण आहेच। आपल्या मुलाबद्दल विशेष प्रेम असतंच, आपण निर्माण केलेल्या संसार प्रपंचाबद्दल विशेष प्रेम असतंच आणि हे नैसर्गिकरित्या चुकीचे पण नाही। तरी पण विशेष प्रेमात लोभ मोह आहे। नित्य नियमित सद्गुरू भजन करणाऱ्यांना हा लोभ मोह सुद्धा पवित्र ठरतो। त्यामुळे संसार प्रपंच करून सद्गुरूंना अर्चन होते। त्यामुळे संसार प्रपंच करून सुद्धा कर्म सिद्धांतानुसार त्यापासून अलिप्त राहता येते। म्हणून साधकांनी सद्गुरू भजन नित्य करावे। सद्गुरूंना सर्वजण सारखेच असतात, ते प्रत्येकासाठी कल्पवृक्षाप्रमाणे असतात। ज्यांची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे त्यांची मनोकामना पूर्ण करत असतात, पण प्रत्येकाची इच्छा सारखीच नसते। नित्य नियमित सद्गुरू स्मरण करत नाहीत, त्यांना कोणती इच्छा करायची ते समजत नाही। त्यामुळे चुकीची इच्छा करून वेगवेगळ्या प्रकारचे दुःखच भोगत असतात। त्यामुळे सद्गुरूंना सर्वजण सारखेच आहेत असे न वाटता पक्षपात करतात असेच त्यांना वाटते। ज्यांना आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव आहे त्यांना सद्गुरूंचा भाव समजतो। नित्य नियमित सद्गुरू स्मरण करणारे चालते बोलते योगीच असतात। भौतिक विकार अतिप्रबळ असतात। अशा भौतिक विकारात कधी कधी हे योगी पाशबद्ध झाले तरी सद्गुरू भजनाने ते पाशबंधनातून तत्काळ मुक्त होतात। या योग्यांना सद्गुरूंचा भाव व त्यांची कार्यपद्धत कळून येते, म्हणून ते सद्गुरू भजनात रममान राहून नफा तोटा असा विचार न करता निरीच्छ होऊन राहतात। सद्गुरूंचा भाव सारखाच असला तरी भक्तांचा भाव सारखाच नसतो। त्यामुळे काही भक्तावर सद्गुरूंची विशेष कृपा असल्याची जाणीव होते। सद्गुरू पक्षपात करतात असा आरोप लावला जातो, पण या जाणीवेत किंवा पक्षपाताच्या आरोपात काहीच तथ्य नसते। सोन्याच्या अंगठीत हिरा बसवला तर अंगठी बरोबर हिऱ्याचेही सौंदर्य शोभा वाढते, तसे गुरु आणि शिष्याचे असते। गुरु निष्ठावंत शिष्याबद्दल अधिक संतुष्ट राहतात आणि गुरु संतुष्ट असल्याचे पाहून शिष्याजवळ समाधान अधिक रमतं। अशा प्रकारे गुरु शिष्याचे आदान प्रदान म्हणजे देवाणघेवाण चालते। ज्या जीवांना आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झालेली आहे, सद्गुरूंचा भाव व कार्यपद्धत समजली आहे, त्यांच्याकडून होणारी कर्मे स्वरूपावस्थेत होत असतात। स्वरूपावस्थेत होणारी कर्मे ईश्वराला अर्चन होत असतात। यातूनच ईश्वर भक्तीचा पाझर फुटतो। त्यावेळी आपल्या अनुकूल अवस्थेला बाधा येईल असे त्याच्याकडून कृत्य होत नाही। त्यांच्या कर्मात किंवा कृतीत भौतिकदृष्ट्या अपूर्णता असली तरी सद्गुरू कृपेने ती पूर्णत्वाला जातात। त्यामुळे त्यांच्या पदरात अपयश कधी येत नाही। कधी कधी सामाजिक किंवा राजकीय दृष्ट्या त्यांच्याकडून घृणास्पद कृत्य झालं असलं तरी क्षणिक अधोगतीमुळे भगवत धामात जाण्यास तो अपात्र ठरत नाही। उदाहरणार्थ परीक्षित राजा, त्याच्या कृत्यातून पुढे समाजाला बोध होत असतो। त्याच्याकडून निंद्य कृत्य झाल्याचे आढळले तरी त्याचे कृत्य म्हणजे चंद्रावर असलेल्या सश्याच्या डागाप्रमाणे असते। जसं सश्याच्या कलंकित डागामुळे चंद्रप्रकाशाच्या प्रसारणामध्ये मुळीच बाधा येत नाही, तसं या ठिकाणी भगवत भक्तीत युक्त असलेल्या भक्ताने निंद्य कृत्य केले तरी चालते असा अर्थ मात्र कोणी घेऊ नका। भौतिक विकाराच्या प्रभावामुळे असे कधी कधी होऊ शकतं। मायेच्या विरोधात युद्ध करण्याचे बळ कमी पडतं तेव्हा असं होतं। भक्ती करणे म्हणजे मायेच्या विरोधात युद्ध पुकारणे। मायेच्या विरोधात युद्ध पुकारण्याचे बळ वाढवा म्हणजे अशी निंद्य कृत्य होणार नाहीत। सद्गुरू भजनाने मायेच्या विरोधात युद्ध करण्याचे बळ वाढते। पुढील बाबांचा संदेश। आध्यात्मिक साक्षात्कारात प्रगती करण्याचा प्रयत्न करणारा साधारण मनुष्य असू शकत नाही।
सर्व विश्वाचा स्वामी सद्गुरू आहेत हे जाणून साधकांनी प्रयत्न केले तर त्यांच्या प्रयत्नाला त्वरित यश मिळतं. सद्गुरूंना जाणण्यासाठी मनुष्याने सर्व पापातून मुक्त असलं पाहिजे. सर्व पाशबंधनातून मुक्त होण्यासाठी नित्य नियमित सद्गुरू भजन करणं फार गरजेचे आहे. सद्गुरू भजनात आळस करत असाल तर आध्यात्मिक साक्षात्कार होण्यास फार वेळ लागतो. भगवान श्रीकृष्ण गीतेत वारंवार सांगतात, सद्गुरूंना साधारण देहधारी मानव समजू नका. महात्म्या व्यतिरिक्त अजून त्यांची व्यापकता समजून घ्या. भौतिक जगतातील सर्व गोष्टी आणि कर्मे अशुभ असतात, कारण भौतिक प्रकृती मुळातच अशुभ आहे. पण सद्गुरू कृपेने निष्ठावंत साधकांना सर्वच गोष्टी व कर्मे शुभच वाटतात, कारण सद्गुरू आदेशानुसारच त्यांच्याकडून सर्व गोष्टी आणि कर्मे होत असतात. ज्याच्याकडून सद्गुरू आदेशानुसार कर्मे होत असतात तोच खरा संन्यासी. आध्यात्मिक गुरु भगवान श्री गुरूंचे म्हणजे सद्गुरूंचे व्यापक स्वरूप समजावून सांगत असतात. या ठिकाणी भगवान श्री गुरूंचे व्यापक स्वरूप सांगणाऱ्यांना आध्यात्मिक गुरु म्हटले आहे. गुरु आणि सद्गुरू असा या ठिकाणी थोडा भेद सांगितला आहे. गुरुच जर स्वतःला सद्गुरू किंवा ईश्वर समजत असेल तर तो आध्यात्मिक गुरु असू शकत नाही. आजकाल स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी गुरु म्हणून फिरणारे भरपूर आहेत. त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणता येणार नाही. आध्यात्मिक गुरु दिव्य तत्वज्ञान जाणतो, सामान्यांच्या सुद्धा गळे उतरेल असे ज्ञान सांगून त्याच्याबरोबर असणाऱ्या व्यक्तींना मोहमायेतून व सर्व पापातून मुक्त करत असतो. इतरांच्या हितार्थ तथ्यांचे यथार्थ ज्ञान सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो. ईश्वरी स्वरूप सांगण्यात आपल्याकडून काही चूक होणार नाही याची काळजी घेत असतो. भाव खाऊन शायनिंग मारणं यापासून फार दूर असतो. त्याच्याबरोबर असणाऱ्या मंडळींना बोध करून लाचार न बनवता मुक्तच ठेवतो. वैयक्तिक स्वार्थ कधी बाळगत नाही. इंद्रिय तृप्तीसाठी धडपडणे म्हणजे आध्यात्मिक प्रगतीकरिता हानिकारक आहे हे तो जाणून असतो. पुढील बाबांचा संदेश. भविष्याची चिंता म्हणजे भय. आध्यात्मिक साक्षात्कार झालेल्यांना माहीत असते की जे होते ते ईश्वरी प्रयोजनाप्रमाणे होते. सर्व जीवांचे हित होईल असेच ईश्वरी प्रयोजन असते. ईश्वरावर ज्याचा पूर्ण विश्वास आहे त्यांना भविष्याची चिंता नसते, म्हणून त्याच्याजवळ भय राहत नाही. हिंसा म्हणजे दुसऱ्याला दुःखात किंवा भ्रमात टाकणे. भीतीपोटी मनुष्याकडून हिंसा होत असते. राजकारणी आणि परोपकारी लोकांना भविष्याची चिंता असते, त्यामुळे त्यांच्याकडून हिंसक आचरण होत असते. ही मंडळी स्वतः आणि स्वतःचे घर यांचाच विचार करत असतात. विश्वाचा विचार त्यांच्याकडून कधी होत नाही. त्यांना भगवत धामाची प्राप्ती कधीच होत नाही. आध्यात्मिक साक्षात्कारासाठी जे ध्येय कष्टवितात त्यांच्याकडून हिंसा कधीच होत नाही. भगवत धामात स्थिर होण्यास अनुकूल असे आचरण केल्यास राग आणि द्वेषातून मुक्त होऊन संयम भावावर येतो, तेव्हा भय आणि हिंसा यापासून अलिप्त राहतो. सद्गुरू आदेशाप्रमाणे देहाकडून कर्मे होत असतात, त्यामुळे दानधर्म हा विशेष त्याच्याजवळ राहत नाही. दानधर्म किंवा एखाद्याला मदत करणे म्हणजे प्रायश्चित्त किंवा प्रारब्ध भोग म्हणून स्वीकारतो. त्यामुळे दानधर्म किंवा दुसऱ्याला मदत करणे यात त्याला मोठेपणा कधीच वाटत नाही. सद्गुरू कृपेने शुभ अशुभ, जन्म मरण किंवा दक्षिणायन उत्तरायण, धूम्रमार्ग अर्चिरमार्ग हे द्वंद्वच ज्याच्याकडे राहत नाही त्यांनी भगवत धामात स्थान निश्चित केलेले असते. भगवत धामात जाण्याचे यथार्थ ज्ञान म्हणजे आध्यात्मिक सिद्धीचे परमोच्च शिखर. ज्या विद्वानांनी भगवद्गीतेचे सविस्तर अध्ययन करून सद्गुरू सेवा केली आहे अशा प्रमाणित व्यक्तीकडून भगवत धामात जाण्याची शिकवण मिळू शकते. पुढील संदेश. परिपूर्ण दिव्य प्रेममय शुद्ध भक्तीत आपला प्रवेश होत आहे, तेव्हा फालतू व्हिडिओ पाहण्यात रममाण होत असाल तर अशी प्रेममय दिव्य भक्ती कधीच साध्य होणार नाही. भगवद्गीतेनंतर गुरुगीता यावर आपलं चिंतन चालू आहे. गुरुभक्ती म्हणजे परिपूर्ण प्रेममय दिव्य भक्ती. ही फार कोमल आणि नाजूक आहे. ही क्वचितच एखाद्याला साध्य होते. गुरुभक्ती ईश्वराला अतिशय प्रिय आहे. तेव्हा विचार करा, आपण सुद्धा कोमल आणि नाजूक झालं पाहिजे. सद्गुरूंचे गुण आणि लीलांचे अहर्निश स्तवन करण्यात रममाण झालं पाहिजे.
अंतकरण सदैव सद्गुरु चरणी असेल तर फालतू व्हिडिओकडे लक्ष जाणार नाही। एखाद्या मनुष्याला जरी बुद्धियोग जमत नसेल, समजत नसेल, तरी पण प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचा लाभ झाला असेल तरी सुद्धा भगवंत त्याला आपल्या अंतकरणात स्थान देतात। सद्गुरूपेक्षा किंवा श्रीपाद बाबांना जमलं नाही ते कार्य आपण करत आहोत या भ्रमात राहून साधकांना उपदेश करत आहेत, असे मायावादी आध्यात्मिक गुरु म्हणजे मूळ वृक्षापासून तुटून बाजूला होऊन सुकलेली फांदी। अशा फांदीवर बसून भगवत धामाची इच्छा करणारे कधी भगवत धामात जातील? शरीरापासून वेगळा झालेला अवयव कसा असेल? जय